आणि यानंतर बातमी आहे एका अनोख्या घटनेची आणि तीही पुण्यातली। बहुधा इतिहासात पहिल्यांदाच वाहन मालकाऐवजी खुद्द वाहतूक पोलिसांनाच पावती फाडावी लागली। ही घटना पुण्यात घडली आहे आणि गाडी अडवली म्हणून एका तरुणाने थेट आंदोलन केलं। यानंतर त्याच आंदोलनामुळे पोलिसांना भुर्दंडही बसलाय। पाहूयात। रस्त्यावर झोपलेल्या या मुलानं काल पुण्याच्या वाहतूक पोलिसांना घाम फोडला होता। बहुतेक इतिहासात पहिल्यांदाच मोटरसायकलवाल्याकडनं दंड घेण्याऐवजी पोलिसांनाच 1020 रुपयांचा भुर्दंड पडला। शिवाय एका मुलासाठी असंख्य पोलिसांना यावं लागलं। तरुणाच्या विनवण्या कराव्या लागल्या आणि त्याला रिक्षात बसवून सोडावंही लागलं। मित्राचा पोलिसांनी कारवाई केली। आम्ही कारवाई करू। कॉन्स्टेबल सर मला पोलिसांबद्दल मला पण आदर आहे सर। त्यांची एवढी पण द्या नाही सोडलं त्यांनी। तुझी तक्रार आहे ना, मी घेतो ना, मी ऐकतो ना तुझ्यासाठी। कोणाविषयी तक्रार करत नाही मला माहिती तक्रारी किती स्लो चालतात आपल्या देशामध्ये। यवतमाळचा हा तरुण स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात होता। काल दिवाळी निमित्त गावी जायला तो निघाला। मित्रासोबत मोटरसायकलवरनं त्याला पुणे रेल्वे स्टेशन गाठायचं होतं। मात्र अलका चौकाजवळ वाहतूक पोलिसांनी त्याला अडवलं। मोटरसायकलवर 2019चा एक दंड प्रलंबित असल्याचं कारण देत पोलिसांनी तो भरण्याची मागणी केली। नंतरच्या चर्चेत जवळजवळ 15 मिनिटं लोटली। त्यानंतर सध्या पैसे नाहीत, मी दंड ऑनलाईन भरेन, मात्र आता तुम्ही नाही सोडलं तर माझी ट्रेन सुटेल असं तरुणानं पोलिसांना सांगितलं। पण पोलीस दंडासाठी अडून बसल्यानंतर संतापलेल्या मुलानं रस्त्यावरच झोपून आंदोलन सुरू केलं। ते म्हणाले की आत्ताच्या आत्ता भर, तुला नाही तर जाऊ देणारच नाही। मी म्हणलं सर मला माझ्या आत्ता भरण्याची तर माझी आता हे कुवत नाही, आता मी नंतर भरणार ऑनलाईन फीस, पण आता मला जाऊ दे, माझी ट्रेन आहे 3:15ची। तरी पण त्यांनी मला जाऊ दिलं नाही, एक ऐकलं नाही। त्यांना विनवणी केली, ट्रेन आहे सर। ते म्हणे तू लई शिकला का, मोठा झाला का, खूप मला शिवीगाळ पण केली। पण आता काय करणार, पोलीस पडतात। आम्ही त्यांना एक काही बोललो नाही, गुपचाप ऐकून घेतलं। मी फक्त इथे झोपून त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि माझं तिकीट काढून दिलं ठीक, नाही तर मी येतच राहणार दिवाळीमध्ये। आई वडिलांना सांगणार, आई बाबा माफ करा, मी येऊ शकणार नाही घरी। एका दंडासाठी अख्खा रस्ता जाम झाल्यावर पोलीसच टेन्शन मध्ये आले। बातमी पसरल्यामुळे इतर पोलीस घटनास्थळावर पोहोचले आणि सरतेशेवटी या तरुणाच्या विनवण्या करून हे आंदोलन मागे घ्यायला लावलं। शिवाय तासाभरापूर्वी ज्या दंडासाठी पोलीस अडून बसले होते, नंतर त्याच मुलाला पोलिसांना स्वतः रिक्षा करून द्यावी लागली। इतकंच नाही तर ट्रेन सुटल्यामुळे 1020 रुपयांचं तिकीट काढून पोलिसांना त्या तरुणाला ट्रॅव्हल्स मध्येही बसवून द्यावं लागलं। दंड भरलाच पाहिजे, त्यात वाद असण्याचं काही कारण नाही। मात्र दिवाळीच्या काळात कारवाईऐवजी वाहतूक नियमाकडे लक्ष द्या अशा स्पष्ट सूचना पोलीस सहआयुक्तांनी दिल्या होत्या। मात्र ते न करता पोलिसांनी टिपून वाहनधारकांना लक्ष केलं आणि इतिहासात पहिल्यांदाच वाहन चालकाची पावती फाटण्याऐवजी पोलिसांनाच पावती फाडून खिसा ढिला करावा लागला। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।